नमस्कार, आपण पाहत आहात भरारी पथक संवाद. रायगड जिल्ह्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. कोकण विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच महाड तालुक्यात भाजपने मोठी राजकीय खेळी केल्याचे चित्र दिसत आहे. महायुतीमध्ये विधान परिषद उमेदवारीवरून चर्चा आणि मतभेद सुरू असतानाच भाजपने मात्र पक्षबांधणीवर जोर दिला आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री भरत गोगावले यांच्या कुटुंबियांच्या उमेदवारीच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्येने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील अंतर्गत हालचालींना आणखी वेग आला आहे. दरम्यान भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी महाड तालुक्यात पक्ष मजबूत करण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यांच्या उपस्थितीत कोथेरी चौधरीवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. हा पक्षप्रवेश भाजप महाड तालुका सरचिटणीस सुहास कुडपणे, तालुका उपाध्यक्ष विश्वास तांबडे, तालुका उपाध्यक्ष संतोष देशमुख आणि प्रभाकर झांजे यांच्या विशेष प्रयत्नातून पार पडला. यावेळी भाजप तालुका कार्यकारिणीसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थानिकांनी प्रवीण दरेकर यांच्या विकासकामांवर विश्वास व्यक्त करत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे सांगितले जात आहे. या पक्षप्रवेशामुळे महाड तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चर्चा सुरू झाली असून महायुतीतील मित्रपक्षांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाड विधानसभा मतदारसंघात भाजप संघटना मजबूत करण्यासाठी प्रवीण दरेकर जोरदार प्रयत्न करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय घडामोडींना आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.